जिथे अज्ञान आहे तिथे अंधार आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच खरा प्रकाश आहे. स्त्री शिक्षणाची पहिली मशाल पेटवणाऱ्या समाजाच्या विरोधात उभं राहूनही न डगमगणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आजही प्रत्येक विचारशील माणसाला शिकवतात. शिका, जागे व्हा, अन्यायाला प्रश्न विचारा. सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्त्री शिक्षण, समता आणि माणुसकीचा विचार घराघरात पोचू देऊया. नमस्कार. आज 3 जानेवारी भारताच्या मुख्याध्यापिका, आद्य शिक्षिका सावित्रीबाई माई फुले यांना आपण आज त्यांचा जन्मदिवस निमित्त नमन करणार आहोत, कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. तर कृतीतून जपाव्या सावित्रीमाई. सावित्रीबाई फुले यांचे विचार आपल्या जीवनात उतरवणे हे कोणतेही मोठेपण मिळवण्यासाठी नाही, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गाबद्दल कृतज्ञ राहण्याचा एक प्रयत्न आहे. आज आपल्याला शिक्षण घेता येते, शिकवता येते, मोकळेपणाने विचार मांडता येतात. हे सारे सावित्रीमाईच्या त्यागामुळे शक्य झाले आहे. ही जाणीव मनात ठेवून आपण आपल्या कृतीतून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. वर्गातल्या प्रत्येक मुलामुलीकडे समानतेच्या नजरेने पाहणे, प्रत्येकात आत्मविश्वास जागवणे हे त्यांच्याच विचारांना दिलेले एक शांत अभिवादन आहे. शिक्षणाला केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता माणूस घडवण्याचे साधन बनवण्याचा प्रयत्न, मुलींना स्वप्न पाहण्याचे बळ देणे हे सावित्रीमाईच्या कार्याप्रती असलेले कृतज्ञता व्यक्त करते. अंधश्रद्धा, अन्याय, भेदभाव दिसल्यावर संवेदनशीलपणे पण सजग राहणे, योग्य तेव्हा आवाज उठवणे हे त्यांच्या संघर्षाची आठवण जपण्याचे साधे पाऊल आहे. आज सावित्रीमाईचा विचार जपणे म्हणजे मोठ्या घोषणा देणे नव्हे, तर रोजच्या छोट्या कृतीतून समतेची, माणुसकीची बीजे जपणे होय. आपण जे काही करतो ते सावित्रीमाई फुले यांनी दिलेल्या ज्ञानप्रकाशाबद्दलच्या मनापासूनच्या कृतज्ञतेतूनच. त्या काळात घडलेल्या सावित्रीबाई फुले ही एक क्रांती होय. पण आज सावित्रीबाई होणे म्हणजे मोठी क्रांती नव्हे, तर रोज छोट्या कृतीतून समतेची, माणुसकीची बीजे पेरणं होय. शिकवताना माया, घडवताना धैर्य, समाजासाठी